आज आपण वांग्याची काप बनवणार आहे। त्यासाठी 1 चमचा बेसन, 1 चमचा लाल तिखट, धनिया पावडर, हळद। इथं मी किचन किंग मसाला घेते, तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला घ्या, आणि आमचूर पावडर। आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळं तरी चालेल। आपण मिक्स करून घेतोय सगळं। चवीनुसार मीठ टाकायचं शेवटी, आणि हाताने मिक्स करून घेऊया। आता चमच्याने व्यवस्थित मिक्स नाही होणार, हाताने मिक्स केले तर सगळे मसाले मिक्स होतात छान। एकदा असा मसाला बनवला ना की आपल्याला गरज पडत नाही मग नंतर रव्यात डीप करायचं वगैरे। बेसन पीठ टाकलं का एक वांग डीप केलं की झालं आपलं। इथं आपण वांग घेतलंय, त्याचे आता काप करून घेणार आहे। वांग काळं पडतं, पाण्यात नाही टाकायचं, कारण पाण्यात टाकलं का आपल्याला परत पुसा। मग वांग कापून झालं की त्याचे हे काप आहेत ना, आपण केलेला हा मसाला आहे, हे मसाल्यात लगेच असं बुडवून घ्यायचे, लावून घ्यायचं सगळीकडून मसाला, म्हणजे वांग काळं नाही पडत। झटकायचं आणि असं एक साईडला ठेवून द्यायचं। दुसरं वांग घेऊया। असं करून आपण आता सगळी वांगी कापून घेऊ आणि त्याला मसाला लावून घेऊया। अशी एक साईडला ठेवून द्यायची। इथं वांग्याच्या कापांना आपला मसाला लावून झालाय। आता हे आपण 5 मिनिटासाठी असं ठेवणार आहे। थोडंसं ओलावं होऊन हा मसाला त्याला चिटकेल आणि छान चव लागेल। आपण तवा घेतलाय, त्यावरती तेल ओतणार आहे, सगळीकडे असं पसरून घेणार आहे आपण। गॅस फास्ट स्लो करणार आहे। त्याच्यावर आपण ज्या कापांना मसाला लावलाय ते काप ठेवून घेऊया। आपण काप उलटून बघूया। आपल्याला दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे। आपली एक बाजू झाली, आता दुसरी बाजू आपण उलटूया। बघा किती छान कलर आलाय। आपण शिजले का बघूया। पूर्ण शिजलंय आपलं। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया।